क्रिकेट म्हटलं की युवांचा जीव की प्राण. देशात क्रिकेटला धर्म मानलं जातं. सध्या वर्ल्ड कपचा फीवर जगात सुरू असताना बदलापूरच्या ढोके गावात ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक 2026चे आयोजन करण्यात आले. 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी अशा सलग 3 दिवस हा क्रिकेटचा थरार ढोके गावात अनुभवायला मिळणार आहे. प्रथम पारितोषिक 50,000 व आकर्षित चषक असून द्वितीय 25,000 व चषक, तृतीय व चतुर्थ पारितोषिक 10,000 व चषक अशा स्वरूपाचं असणार आहे. या चषकाचे आयोजक युवा नेतृत्व अतुलदादा भोपी व सरपंच हनुमंतदादा भोपी यांच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मान्यवरांशी साधलेला हा खास संवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे, ढोकेगाव, बदलापूर. 25 एकीकडे जगामध्ये वर्ल्ड कपची धमाल जरी असली तरी ढोके गावात मात्र टेनिस क्रिकेट जो आहे त्याचीच चर्चा सध्या पाहायला मिळते. सध्या मी ढोके गावात आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भव्य टेनिस क्रिकेट मॅचचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत आयोजक असतील. खरं तर एक युवा नेतृत्व युवांसाठी जेव्हा अशा प्रकारचे मॅचेस भरवतं तेव्हा मात्र सर्वत्र कौतुक पाहायला मिळतं. आपल्यासोबत अतुल दादा असणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजक. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं या मॅचेस मधून तरुणांना ते काय मेसेज देऊ इच्छित आहेत. आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात. दादा स्वागत आहे. खरं तर समोरच्या बाजूला मी पाहतोय की एक नॅशनल लेवलची क्रिकेट मॅच आपण भरवले. काय नेमकी प्रोसेस होती? कुठेतरी खेळाडूंना वाव मिळाली पाहिजे, काय नेमका या मागचा उद्देश होता? सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आमचं आता हे पहिलंच वर्ष आहे. याच्या आधी पण आम्ही टुर्नामेंट भरवत होतो, पण आमच्या गावातलं ते ग्राउंड आहे, आता तिथे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आम्ही आमच्या गावापासून लांब ढोके गावात या टुर्नामेंट भरवलेले आहेत. टोटल 32 संघ असणार आहेत. दररोज 8 संघांचा मॅचेस होणार आहेत. 4 दिवसाचे टुर्नामेंट असणार आहे. त्यातून एकच असं आहे की आपल्या गावातले जे क्रिकेटर्स आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यांना कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म करून देणे, हेच आपलं एक ध्येय असणार आहे. आपण पाहतोय की बक्षिसांची अक्षरशः लयलूट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काय नेमकं बक्षीस असणार आहे? उत्तेजनार्थ असेल किंवा फर्स्ट प्राइज काय असणार आहे? फर्स्ट प्राइज असणार आहे 50,000, सेकंड प्राइज असणार आहे 25,000, थर्ड प्राइज 15,000 आणि फोर्थ प्राइज असणार आहे 12,000. चार संघ निवडले जाणार आहेत 32 संघांपैकी. तसं हे बक्षीस वाटप होणार आहे. नक्कीच. आपल्यासोबत सरपंच हनुमंतजी भोपी असणार आहेत. ते देखील या ठिकाणी मॅचचा आस्वाद घेत आहेत. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात. काय सांगाल, कशा प्रकारचं वातावरण आहे? नाही, वातावरण चांगलं उत्तम आहे एकदम. खेळाडूंना कशा प्रकारे शुभेच्छा द्या? खेळाडूंना आमच्यातर्फे शुभेच्छा. दादा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेल. कुठेतरी पाहतो की क्रिकेटला भारतामध्ये म्हणजे एक देव मानलं जातं. इतक्या लेवलचं या ठिकाणी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. काय वाटतं की भविष्यामध्ये आपल्या बदलापूर मधून किंवा ग्रामीण भागातून खेळाडू इंडियाला रिप्रेझेंट करतील, यासाठी काय केलं पाहिजे? नक्कीच करू शकतात. आता आपण गेल्या वर्षी पाहतोय टेनिस क्रिकेटचा जो खेळण्याचा लहान मुलांकडनं आहे तो चांगलाच प्रतिसाद मिळत आहे आणि याच्या पुढे देखील टेनिस क्रिकेट खेळणारे मुलं सुद्धा याच्या पुढे सीझन क्रिकेट साठी सुद्धा निवडले जाऊ शकतात. नक्कीच. एकीकडे आपण पाहतोय की जगभरामध्ये जरी वर्ल्ड कपची धूमधाम असली तरी ढोके गावात मात्र टेनिस क्रिकेटची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. सलग एकंदरीत 11 तारखेपासून हा उत्सव जो आहे क्रिकेटचा तो सुरू झाला आणि 14 तारखेला जी आहे ती फायनल खेळवली जाणार आहे. आपण पाहतोय की अतिशय अटीतटीच्या सामने जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आणि खेळाडू जे आहेत ते ग्रामीण भागातून येऊन आपलं नशीब चमकवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू, परंतु 32 टीमा आणि त्यातून 4 संघ जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या खेळामध्ये आकर्षण वाढवताना पाहायला मिळतात. या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता, ढोकेगाव.